गणेश भाऊ, तुमचे जी काही काम आहेत ना ती उरकते घ्या. 2 दिवसात आपल्याला पुन्हा मुंबईला जावं लागेल कपडे घ्यायला. कपडे घ्यायला अरे मग दिवाळी आली आता, 2 महिने बसताय गाड्याचा, जावा लागेल बाळा. मुंबई पुण्याला कशाला कपडे घ्यायला? इथं नारंगाव मध्ये सगळ्यात मोठं दुकान आहे आर्यंत कलेक्शन, सगळ्यात स्वस्त आणि मस्त. तिथं जाऊ ना. हा आर्यंत कलेक्शन. अरे मुंबई पुण्यासारखे कपडे भेटणार आहे की नारंगाव अरे मध्ये? त्याच्यापेक्षा भारी आणि त्याच्यापेक्षा स्वस्त कपडे भेटणार अरे तिथे. एवढ्या व्हरायटी नाही भेटणार बाळा इकडं. अरे एक से बडकर एक भेटणार, लय भारी आहेत. नाही नाही अरे तुम्ही माझ्या विश्वास ठेवा, चला एकदा जाऊन बघू. अरे चला जाऊन येऊ एकदा, मग बघू. बघ किती भारी भारी कपडे आहेत तिथं, एक से बडकर एक आहेत. हा ना. आणि चालले होते मुंबई पुण्याला. अरे सांगत होतो आर्यन कलेक्शन मध्ये चला, तिथं भारी भारी कपडे आहेत. घ्या ना, जो पाहिजे तो कलर तुम्ही. बरं झालं तू बायकोला आणलं बरं का. का रे? अरे मला जेवढ्या साड्या आवडल्यात ना, का तिने अख्खं दुकान न्यायला असतं. शूटिंग शर्टिंग तुमच्याकडे भारी आहेत बरं का, पण शिवायला तुमच्याकडे सुविधा आहेत का? सगळं काही आपल्याच इथे शिवले जाते. हा. कुर्ता, पायजामा, जोधपुरी, हिंदुस्तान, ब्लेझर. अरे वा, मग तर कुठं जायचीच गरज नाही आपल्याला. हा नवरदेव एक नंबर. कसं वाटते रे? अरे एक नंबर वाटते राव. हा मला पण किती छान वाटते बघ शेरवानी. तुला सांगतो, तुला बोललो नाही तर कुर्ते शेरवानी सगळं एक नंबर भेटते. व्हरायटीज पण किती आहेत, कलर पण किती आहे. कलर आहे का दुसरा? बरं झालं बरं का तुम्ही आर्यंत कलेक्शन मध्ये घेऊन आली. उगाच मुंबई पुण्याला गेलो असतो. अरे मग तुला बोललो होतो ना, सर्वांचं सिलेक्शन आर्यंत कलेक्शन. चला.